विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जमलेले तमाम आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय देवदत्त निकम साहेब यांना आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आपल्या तालुक्याचे आमदार 7 वेळा आमदार झाले मित्रांनो, 7 वेळा आमदार झाले। जनतेने साथ दिली त्यांना आणि पवार साहेबांचा हात होता त्यांच्या शिरावर, त्यावेळेस हे शक्य झालं। मित्रांनो, 8व्यांदा हे विधानसभा लढवत आहेत। मी या ठिकाणी सांगतो, 7 वेळा पवार साहेबांची साथ होती आणि जनतेची साथ होती। पवार साहेबांची साथ सोडली, तुम्ही गद्दार झाले। जनता तुमच्या पाठीमागे मुळीच उभी राहणार नाही, अजिबात उभी राहणार नाही। मित्रांनो, जनतेला कळलंय, काही वेळ समजता तुम्ही जनतेला। आता पाणी प्रश्नाचा विषय काढायला लागले उकरून तुम्ही। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 7 वेळा मंत्री आमदार सर्व काही तुम्हाला पवार साहेबांनी दिला, परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो, खऱ्या अर्थाने 7.5 या टायमाला चालू झाली नाही का। अनेक विषय बोलण्याचा काही मला वेळ थोडा दिलेला आहे। माझे मावळातले आदिवासी बांधव म्हणतात, धरण उशाला कोरड घासाला। मग 35 वर्ष तुम्ही केलं काय? आदिवासींची फसवणूक केली, पिण्यासाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, आजपर्यंत सोडवता आला नाही। आणि वेळोवेळी हिरडा प्रकल्प उभारू, आदिवासींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणू, केवळ पोकळ आश्वासनं दिली गेली, आतापर्यंत काही करता आलं नाही। मित्रांनो, सातगाव पठारचा प्रश्न आहे, माझ्या दिलीप शेट्टी आता विषय मांडला, कळमोडी कळमोडी कळमोडी। मी 10 वर्षापूर्वी मित्रांनो सातगाव गावच्या कुरंडी गावामध्ये वळसे पाटलांची सभा चालवत असताना त्यांनी म्हणले, आता तुम्हाला पाणी मिळणार। त्यावेळेस एक ज्येष्ठ माझे 70-75 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक वयोवृद्ध त्या सभेत उठला, उठा उठा म्हणला, पळा मित्रांनो पळा। लोकांना वाटलं काय झालं बुवा, काय नेमके हा वृद्ध असं काय बोलतोय? तो म्हणला पाणी आलं। हास्यास्पद बाब आहे मित्रांनो। सातगाव पठार असेल, मी या ठिकाणी माळसाकांत पाणी येऊन त्याच्याविषयी 2 शब्द बोलतो। आम्हाला जसं राजकारणात आमदार झाले तसे माळसाकांत ऐकतोय आम्ही, पण माळसाकांत कागदावरच राहिली, प्रत्यक्षात माळसाकांत योजना उतरली नाही। लोणी धामणी, पाडदळ, सिंदळा, सातगाव पठार आजपर्यंत पाण्यापासून 35 वर्ष वंचित राहिले। मित्रांनो, सोनमाळ खंडोबाचा विषय सांगतो, जो कारखाना झाला, कारखान्याच्या 42 एकर क्षेत्र देण्यासाठी पारगाव पंचायतीनं ठराव केला का हितासाठी कारखाना होतो, आपण क्षेत्र दिलं पाहिजे। पण पारगाव ग्रामस्थांनी ते 5 एकर क्षेत्र वगळून, क्षेत्र सोनमाळ खंडोबाच्या बद्दल 5 एकर क्षेत्र वगळून बाकीचं क्षेत्र देण्यास आमची काय हरकत नाही, अशी ग्रामसभेने ठराव केला 1996 साली। परंतु मित्रांनो, तळमळीने सांगू इच्छितो, आज त्या खंडोबा क्षेत्राची गावची यात्रा आहे, परंतु यात्रेसाठी सुद्धा 5 एकर काय 5 गुंठ सुद्धा जागा तिथं शिल्लक ठेवली नाही। आणि त्या देवतांपाशी संपूर्ण खाणीचं साम्राज्य निर्माण करून ठेवलेलं आहे। विरोध डावलून, जनतेचा विरोध डावलून डिस्लरी प्लांट आणला गेला। आमच्या शेजारच्या शिसगाई वस्ती असतील, शेजारच्या वस्तींना त्याचा अतिशय त्रास होतो। मित्रांनो, आम्ही कालच बाईट दिलेली खंडोबाच्या देवळापाशी, सर्व मंत्रीला सांगितलं ठीक आहे, ऊस पाहिजे। 42 गावामध्ये या ठिकाणी आदरणीय कराळे सरांचं जोरदार टाळी स्वागत करूया। आदरणीय कराळे मास्तरांचा आमच्या 42 गावातल्या मित्रांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, आम्हाला ऊस पाहिजे, पण सभासद केलं जाणार नाही, अशी सापत्यपणाची वागणूक या ठिकाणी दिली जाते।
या ठिकाणी बरेच वक्ते बोलणारे आहेत. मी या ठिकाणी सांगू इच्छितो का बेडभाग आडीचे 2 जिल्हा परिषद गट शेखरदादा पाचुनकर आणि दामू अण्णा घोडे या व्यक्तीच्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे. 5 जिल्हा परिषद मधून अधिक मताधिक्य देवदत्त निकम साहेबांना भेटन याबद्दल शंका नाही. एवढं बोलून माझे 2 शब्द